नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं विद्या क्लासेसमध्ये स्वागत आहे। आज आपण स्कॉलरशिप परीक्षेचा म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4 पेपर 1चा अभ्यास करणार आहोत। त्यामधला आपला प्रथम भाषा जी आहे मराठी, त्याची आपण सुरुवात करू। आता पहिला उतारा आहे, उतारा पहिले वाचून घ्यायचा चांगल्या प्रकारे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरचे प्रश्न सोडवू। तर उतारा 1, किल्ले म्हणजे महाराजांच्या काळात स्वराज्याचे रक्षकच, तसा किल्ल्यांचा उपयोग टेहळणीसाठी, देखरेखीसाठी, मुलखावर राज्य चालवण्यासाठी होत असे। ज्याचे किल्ले त्याचे राज्य, अशी म्हणच होती त्या काळी। किल्ल्यांचे डोंगरी दुर्ग, भुईकोट किल्ला, जलदुर्ग असे अनेक प्रकार होते। निरनिराळ्या सरदार वतनदारांच्या गड्या असत। गडी म्हणजे पूर्णपणे किल्ले नसत। गडी म्हणजे काय, तर पूर्णपणे जे किल्ले नाहीत त्यांना गडी म्हणत। दुर्ग म्हणजे किल्ला आणि जलदुर्ग म्हणजे पाण्यातील किल्ला। सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा हे जलदुर्ग आहेत। हे 3 नावं लक्षात ठेवायचे। सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि जंजिरा हे जलदुर्ग आहेत। सिंधुदुर्ग हा सागराने वेढलेला किल्ला असूनही या किल्ल्यात गोड्या पाण्याची विहीर आहे। येथे छुप्या बोगद्यांचे जाळेही आहे। सुरक्षिततेच्या कारणामुळे ते आता बंद आहे। तोरणा, पन्हाळा, विशाळगड, प्रतापगड, शिवनेरी हे सर्व डोंगरी किल्ले आहेत। डोंगरी किल्ले म्हणजे गिरिदुर्ग, भक्कम तटबंदी, चिलखती बुरुज, तोफा व बंदुका यांचा मारा करण्यासाठी सोयीची जागा ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत। अशा प्रकारे उतारा चांगल्या प्रकारे वाचून घ्यायचा, मग त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे। प्रश्न क्रमांक 1, पूर्ण नसलेल्या किल्ल्यास काय म्हणत? आता याचं उत्तर ह्या उतार्यामध्येच आहे, आताच आपण वाचलेलं आहे। पूर्ण नसलेल्या किल्ल्यास, हे बघा, पूर्णपणे किल्ले नसत त्यांना काय म्हणत? गडी म्हणत, गडी। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गडी। दुसरा प्रश्न, डोंगरी किल्ल्यांचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? तर ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सभोवार पाणी, हे याचं वैशिष्ट्य नाही। तिसरा आहे प्रश्न, किल्ल्यांचा उपयोग कशासाठी केला जाईल? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, टेहळणी, देखरेख व राज्य चालवण्यासाठी। अशा प्रकारे हा आपण उतारा क्रमांक 1 पाहिलेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आपण स्कॉलरशिपचे सगळे उतारे, त्याच्यानंतर समानार्थी, विरुद्धार्थी, समूहदर्शक शब्द या सर्वांचा अभ्यास करणार आहोत। त्यामुळे चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।